हेमलता डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार श्री श्रीरंग बारणेजी, तळेगावचे आमदार आमचे मित्र श्री सुनील शेळकेजी, माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि नेहमीच्या संस्थेला सहकार्य असं ज्यांनी दिले ते माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार श्री बाळा भेगडेजी, श्री रामदास काकडेजी, माझे ज्येष्ठ बंधू आणि कुलपती डी.वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर संजय पाटील, माझ्या धर्मपत्नी आणि उपाध्यक्ष डी.वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबई डॉक्टर शिवानी पाटील, माझ्या धाकट्या बहीण आणि विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुपचे डॉक्टर प्रिया पाटील चौधरी. आज मला हा खरंच आनंदाचा दिवस आहे. एक 4-5 आठवड्यापूर्वी मी आदरणीय फडणवीस साहेबांची अपॉइंटमेंट मागितली आणि त्यांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमंत्रण त्यांना दिलं. त्यांनी लगेच मला होकार दिला आणि ते आज इथे उपस्थित आहेत. मला आठवतंय 2014 साली जेव्हा आदरणीय फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला त्यांच्या कार्यालयातून एक निरोप आला. आमचे मित्र डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे त्यांनी मला सांगितलं की साहेबांची एक इच्छा आहे आणि एक सूचना आहे तुम्हाला की सांगली परिसरात आणि इतर महाराष्ट्रातल्या इतर ग्रामीण भागात 7 ते 13 वर्षाच्या वयोगटातील अनेक मुलांना हा हृदयविकाराचा आणि कोजेनिटल हार्ट डिसीज ज्याला आपण म्हणतो ते विकार त्यांना झालेले आहेत. तर आमच्या हॉस्पिटलने पुढाकार म्हणून त्यांच्या शस्त्रक्रिया करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी सर्व सहकार्य फडणवीस साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. तो दिवस मला आठवतोय कारण त्यांनी जातीने एवढं त्या गोष्टीकडे एवढं बारकाईने लक्ष ठेवलं होतं. स्वतः ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि जेव्हा त्या सगळ्या सर्जरीज झाल्या आणि सगळे ते पालक मुलं सगळे साहेबांना भेटायला गेले आणि अक्षरशः लहान मुलासारखे ते रडत होते आणि त्यांनी फडणवीस साहेबांचे उपकार त्यांचे हे केलं, त्यांना ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला. आणि मला वाटतं आयुष्यात हीच खरी आपली संपत्ती असते आणि त्याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे. मला आठवतंय की आरोग्याच्या बाबतीत साहेबांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांना एक प्रत्येक वेळा मला असं जाणवलं की त्यांना महाराष्ट्र राज्य हे आरोग्य सेवेच्या बाबतीत एक आदर्श राज्य व्हावं अशीच त्यांची नेहमी भावना आहे आणि त्याचं उदाहरण आम्हाला अनेक वेळा आम्हाला अनुभव आलेले आहेत. दुसरं एक महत्त्वाचं कारण ज्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आज इथे आलेले आहेत. कारण ज्या संकुलात तुम्ही आज बसलेले आहात सगळे बंधू भगिनी इथे, तर ह्या संकुलाला विद्यापीठाचा दर्जा देण्याचं कार्य किंवा जे काम त्यांनी केलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि निवड मलाच नाही तर माझे भाऊ इथे बसलेले ज्येष्ठ बंधू डॉक्टर संजय पाटील असतील त्यांनाही एक विद्यापीठ दिलं. मग माझा लहान भाऊ जो आहे तो आज इथे येऊ शकला नाही, डॉक्टर अजिंक्य पाटील, त्यालाही एक विद्यापीठाचा दर्जा फडणवीस साहेबांनी दिला आणि म्हणून हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. आज माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. थोडंसं मला माझ्या वडिलांच्या आणि आईच्याबद्दल बोलावं असं वाटतं. माझ्यासाठी माझे वडील दादा डॉक्टर डी.वाय. पाटील हे माझे लिव्हिंग गॉड आहेत, हे माझे परमेश्वर आहेत. आणि त्यांनी आम्हाला नेहमीच लहानपणापासून दादांनी आईंनी हा नेहमी एक आम्हाला कानमंत्र दिला होता आणि ते मला नेहमी म्हणायचे की इगो इज डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो इज रिअल लाईफ. अहंकार हा जीवनाचा अंत असतो आणि अहंकाराचा अंत हा खरं जीवन असतं. आणि दुसरी गोष्ट ती आम्हाला खूप आवर्जून सांगितली ती म्हणजे की तुम्ही कृतज्ञता इज अ व्हेरी गुड, म्हणजे ग्रॅटिट्यूड इज अ ग्रेट पुण्य. तुम्ही नेहमी ज्या व्यक्ती तुम्हाला मदत करतात आपल्या आयुष्यात तर ते नेहमीच लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला मदत केली असेल तर ते तुम्ही दगडावरती कोरायचं असतं आणि तुम्ही जर कोणाला मदत केली असेल तर ते वाळूवरती लिहायचं असतं. आणि ती भावना ठेवूनच आम्ही आमच्या कार्यात पुढे गेलेलो आहे. आमच्या वडिलांची दादांचं हे सगळं विजन आहे. माणसाच्या आयुष्यात आपले आई वडील कोण असणार आहे ते आपल्या हातात नसतं, पण त्या बाबतीत आम्ही सगळीच भावंड हे फार नशिबान आहोत की आम्हाला दादा आईसारखे आम्हाला आई मिळाली. आणि एक मला सांगावंसं वाटतं की त्यांनी जे काय कार्य केलं ते सर्व
मुलांनी, सर्व पाटील कुटुंबियांनी, कोल्हापूरमध्ये संजय पाटील असतील, अजिंक्य पाटील असतील, सर्वांनीच म्हणजे त्या कामाला हातभार लावलेला आहे. आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. मला आता सर्व इथे जमलेल्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की हे हॉस्पिटल आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. इमारत भव्य दिसते म्हणून कदाचित काही लोकांच्या मनात हा विचार येत असेल की इथली आरोग्यसेवा ही महागडी असेल किंवा इथे न परवडणारा आरोग्यसेवा इथे उपलब्ध केली जाईल. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व सोयी ज्या इथे पुरवल्या जातील ते ज्यांना आरोग्यसेवेची गरज आहे त्यांनाच या सोयी पुरवल्या जातील आणि ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे मी जाहीरपणे आपल्याला आज इथे सांगतो. मला एक या हॉस्पिटलच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारने अनेक स्कीम्स, अनेक धोरणं केलेली आहेत. फडणवीस साहेबांनी स्वतः त्याच्यात एक इनिशिएटिव्ह घेऊन आयुष्यमान भारत योजना असेल किंवा महात्मा फुले ज्योतिबा योजना असतील, त्या अनेक योजनेचा त्यांनी विस्तार वाढवलेला आहे. मला आठवतं की सुरुवातीला जेव्हा ह्या योजना होत्या तेव्हा काहीतरी 500 का 600 सर्जरीजच त्याच्यात इन्क्लूड होत्या. पण आता त्याचा जर आपण व्याप बघितला तर खूप योजनेमध्ये त्यांनी हे सगळे फॅसिलिटीज प्रत्येक हॉस्पिटल, जिल्ह्यात या हॉस्पिटलला दिलेले आहेत आणि त्या योजनेच्या अंतर्गतच या गावाला, आंबी गावाला, या परिसराला फायदा घेता येणार आहे. अजून एक गोष्ट मी आपल्या सर्व बंधू भगिनींना सांगू इच्छितो की हे हॉस्पिटल तुमचं आहे. जरी हे आमच्या कुटुंबियांनी जरी हे हॉस्पिटल बांधलेलं असेल पण हे तुमच्यासाठी केलेलं एक हॉस्पिटल आहे. माझ्या जीवनासाठी मला परमेश्वराने सगळं काही दिलेलं आहे. पण मला याचा आनंद आहे, एक समाधान आहे की आमच्या हातून थोडंफार कॉन्ट्रीब्युशन या फील्डमध्ये झालेलं आहे. या हॉस्पिटलला तुम्ही सांभाळायचं आहे. हे एक लहान, म्हणजे मी म्हणेन की एक स्मॉल बेबी स्थिर व्हायला ह्याला थोडा काळ लागेल, तर तुम्ही त्याला सांभाळून घ्यायचं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की सर्व सोयी सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देऊ या भागातल्या लोकांना आरोग्यसेवा हे उत्तम प्रकारचे देण्याकरता. दुसरं, मला एक कर्मचारी आमचे जे आलेले आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनाही मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमची जी विद्या आहे, तुम्हाला जी पदवी मिळालेली आहे, तुम्हाला जे परमेश्वराने जे एक विद्येचे गुण दिलेले आहेत त्याचा चांगला वापर करा, आत्मीयतेने काम करा. जे रुग्ण तुमच्या आपल्या रुग्णालयात येतील त्यांना सहानुभूतीने त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या आणि मग ते पुण्य तुम्हाला कधी, तेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि मी तुम्ही सर्व डॉक्टर्सना हे आवाहन करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांना ट्रीटमेंट करा आणि त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा. शेवटी मी माझ्या टीमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला एक चांगली टीम लागते. मला ह्या कार्यात सुरुवातीपासून माझ्या आयुष्याच्या कार्यात पत्नी शिवानी पाटील तिचं नेहमी मला सहकार्य लाभलेलं आहे. माझं घर तर तिने सांभाळलेलं आहे, 3 मुलांना सांभाळलेलं आहे, पण माझ्या कामात तिचा खूप मोठा वाटा आहे. ही जेव्हा वास्तू आम्ही करत होतो त्यावेळेस आमचे आर्किटेक्ट्स मला वाटतं कुठेतरी इथे बसलेले आहेत, कपिल गुप्ता, धर्मेश ठक्कर, हे ह्या हॉस्पिटलचे आर्किटेक्ट आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करतो. मग आमची जी मेडिकल प्लॅनिंगची टीम होती, डॉक्टर आकांक्षा सबरवाल, मग आमचे जे मेडिकल सुप्रिटेंडेंट आहेत डॉक्टर शीतल, मग आमचे मेडिकल ॲडवायझर डॉक्टर माने सर, विजय चौगुले, मौलिक कुकड आणि अर्जुन पाटील. तुम्ही जी सुंदर फुलं झाडं बघता, हे अर्जुन पाटील हे माझ्यासाठी इकडे एक अतिशय चांगला टीम मेंबर आहे आणि त्यांनी सगळी झाडं फुलं इथे या परिसरात लावलेली आहेत, तर त्यांचंही मी अभिनंदन करतो. परत शेवटी एकदा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. सर्वजण मान्यवर इथे स्टेजवर जे बसलेले आहेत, प्रत्येकाचा एक वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता आहे, पण वेळेचं भान मला ठेवायला पाहिजे आणि म्हणून मी माझं भाषण समाप्त करणार. आणि मी आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद मागतो की ते आज इथे आले, वेळ काढून आले आणि आमच्या हॉस्पिटलचं आज त्यांनी उद्घाटन केलं. जय हिंद. पुष्पलता DY पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार श्री श्रीरंग बारणेजी, तळेगावचे आमदार आणि आमचे मित्र श्री सुनील शेळकेजी, माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि नेहमीच्या संस्थेला सहकार्य असं ज्यांनी दिले ते माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार श्री बाळा भेगडेजी, श्री रामदास काकडेजी, माझे ज्येष्ठ बंधू आणि कुलपती DY पाटील विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर संजय पाटील, माझ्या धर्मपत्नी आणि उपाध्यक्ष DY पाटील विद्यापीठ नवी मुंबई डॉक्टर शिवानी पाटील, माझ्या धाकट्या बहीण आणि विश्वस्त DY पाटील ग्रुपचे डॉक्टर प्रिया पाटील चौधरी.
आज मला हा खरंच आनंदाचा दिवस आहे. एक 4-5 आठवड्यापूर्वी मी आदरणीय फडणवीस साहेबांची अपॉइंटमेंट मागितली आणि त्यांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं निमंत्रण त्यांना दिलं. त्यांनी लगेच मला होकार दिला आणि ते आज इथे उपस्थित आहेत. मला आठवतंय 2014 साली जेव्हा आदरणीय फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला त्यांच्या कार्यालयातून एक निरोप आला. आमचे मित्र डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे त्यांनी मला सांगितलं की साहेबांची एक इच्छा आहे आणि एक सूचना आहे तुम्हाला की सांगली परिसरात आणि इतर महाराष्ट्रातल्या इतर ग्रामीण भागात 7 ते 13 वर्षाच्या वयोगटातील अनेक मुलांना हा हृदयविकाराचा आणि कोजनिटल हार्ट डिसीज ज्याला आपण म्हणतो ते विकार त्यांना झालेले आहेत. तर आमच्या हॉस्पिटलने पुढाकार घेऊन त्यांच्या शस्त्रक्रिया करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी सर्व सहकार्य फडणवीस साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. तो दिवस मला आठवतोय कारण त्यांनी जातीने एवढं त्या गोष्टीकडे एवढं बारकाईने लक्ष ठेवलं होतं. स्वतः ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि जेव्हा त्या सगळ्या सर्जरीज झाल्या आणि सगळे ते पालक मुलं सगळे साहेबांना भेटायला गेले आणि अक्षरशः लहान मुलासारखे ते रडत होते आणि त्यांनी फडणवीस साहेबांचे उपकार त्यांचे हे केलं, त्यांना ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला. आणि मला वाटतं आयुष्यात हीच खरी आपली संपत्ती असते आणि त्याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे. मला आठवतंय की आरोग्याच्या बाबतीत साहेबांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांना एक प्रत्येक वेळा मला असं जाणवलं की त्यांना महाराष्ट्र राज्य या आरोग्य सेवेच्या बाबतीत एक आदर्श राज्य व्हावं अशीच त्यांची नेहमी भावना आहे आणि त्याचं उदाहरण आम्हाला अनेक वेळा आम्हाला अनुभव आलेले आहेत. दुसरं एक महत्त्वाचं कारण ज्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आज इथे आलेले आहेत. कारण ज्या संकुलात तुम्ही आज बसलेले आहात सगळे बंधू भगिनी इथे, तर ह्या संकुलाला विद्यापीठाचा दर्जा देण्याचं कार्य किंवा जे काम त्यांनी केलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि निवळ मलाच नाही तर माझे भाऊ इथे बसलेले ज्येष्ठ बंधू डॉक्टर संजय पाटील असतील त्यांनाही एक विद्यापीठ दिलं. मग माझा लहान भाऊ जो आहे तो आज इथे येऊ शकला नाही, डॉक्टर अजिंक्य पाटील, त्यालाही एक विद्यापीठाचा दर्जा फडणवीस साहेबांनी दिला आणि म्हणून हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. आज माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. थोडंसं मला माझ्या वडिलांच्या आणि आईच्याबद्दल बोलावंसं वाटतं. माझ्यासाठी माझे वडील दादा डॉक्टर DY पाटील हे माझे लिव्हिंग गॉड आहेत, हे माझे परमेश्वर आहेत. आणि त्यांनी आम्हाला नेहमीच लहानपणापासून दादांनी आईंनी हा नेहमी एक आम्हाला कानमंत्र दिला होता आणि ते मला नेहमी म्हणायचे की इगो इज डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो इज रिअल लाईफ. अहंकार हा जीवनाचा अंत असतो आणि अहंकाराचा अंत हा खरं जीवन असतं. आणि दुसरी गोष्ट ती आम्हाला खूप आवर्जून सांगितली ती म्हणजे की तुम्ही कृतज्ञता इज अ व्हेरी गुड, म्हणजे ग्रॅटिट्यूड इज अ ग्रेट पुण्य. तुम्ही नेहमी ज्या व्यक्ती तुम्हाला मदत करतात आपल्या आयुष्यात तर ते नेहमीच लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला मदत केली असेल तर ते तुम्ही दगडावरती कोरायचं असतं आणि तुम्ही जर कोणाला मदत केली असेल तर ते वाळूवरती लिहायचं असतं. आणि ती भावना ठेवूनच आम्ही आमच्या कार्यात पुढे गेलेलो आहे. आमच्या वडिलांची दादांचं हे सगळं विजन आहे. माणसाच्या आयुष्यात आपले आई वडील कोण असणार आहे ते आपल्या हातात नसतं, पण त्या बाबतीत आम्ही सगळीच भावंड हे फार नशीबवान आहोत की आम्हाला दादा आईसारखे आम्हाला आई मिळाली. आणि एक मला सांगावंसं वाटतं की त्यांनी जे काय कार्य केलं ते सर्व मुलांनी, सर्व पाटील कुटुंबियांनी, कोल्हापूरमध्ये संजय पाटील असतील, अजिंक्य पाटील असतील, सर्वांनीच म्हणजे त्या कामाला हातभार लावलेला आहे. आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. मला आता सर्व इथे जमलेल्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की हे हॉस्पिटल आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. इमारत भव्य दिसते म्हणून कदाचित काही लोकांच्या मनात हा विचार येत असेल की इथली आरोग्यसेवा ही महागडी असेल किंवा इथे न परवडणारा आरोग्यसेवा इथे उपलब्ध केली जाईल. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व सोयी ज्या इथे पुरवल्या जातील ते ज्यांना आरोग्यसेवेची गरज आहे त्यांनाच या सोयी पुरवल्या जातील आणि ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि नेहमी जाहीरपणे आपल्याला आज इथे सांगतो. मला एक या हॉस्पिटलच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारने अनेक स्कीम्स, अनेक धोरणं केलेली आहेत. फडणवीस साहेबांनी स्वतः त्याच्यात एक इनिशिएटिव्ह घेऊन आयुष्यमान भारत योजना असेल
किंवा महात्मा फुले ज्योतिबा योजना असतील, त्या अनेक योजनेचा त्यांनी विस्तार वाढवलेला आहे. मला आठवतं की सुरुवातीला जेव्हा ह्या योजना होत्या तेव्हा काहीतरी 500 का 600 सर्जरीजच त्याच्यात इन्क्लूडेड होत्या. पण आता त्याचा जर आपण व्याप बघितला तर खूप योजनेमध्ये त्यांनी हे सगळे फॅसिलिटीज प्रत्येक हॉस्पिटल जिल्ह्यात या हॉस्पिटलला दिलेले आहेत. आणि त्या योजनेच्या अंतर्गतच या गावाला, आंबी गावाला, या परिसराला फायदा घेता येणार आहे. अजून एक गोष्ट मी आपल्या सर्व बंधू भगिनींना सांगू इच्छितो की हे हॉस्पिटल तुमचं आहे. जरी हे आमच्या कुटुंबियांनी जरी हे हॉस्पिटल बांधलेलं असेल, पण हे तुमच्यासाठी केलेलं एक हॉस्पिटल आहे. माझ्या जीवनासाठी मला परमेश्वराने सगळं काही दिलेलं आहे. पण मला याचा आनंद आहे, एक समाधान आहे की आमच्या हातून थोडंफार कॉन्ट्रीब्युशन या फील्डमध्ये झालेलं आहे. या हॉस्पिटलला तुम्ही सांभाळायचं आहे. हे एक लहान, म्हणजे मी म्हणेन की एक स्मॉल बेबी, स्थिर व्हायला ह्याला थोडा काळ लागेल, तर तुम्ही त्याला सांभाळून घ्यायचं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की सर्व सोयी सुविधा मी ते उपलब्ध करून देऊ या भागातल्या लोकांना आरोग्यसेवा हे उत्तम प्रकारचे देण्याकरता. दुसरं, मला एक कर्मचारी आमचे जे आलेले आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनाही मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमची जी विद्या आहे, तुम्हाला जी पदवी मिळालेली आहे, तुम्हाला जे परमेश्वराने जे एक विद्येचे गुण दिलेले आहेत त्याचा चांगला वापर करा, आत्मीयतेने काम करा. जे रुग्ण आपल्या रुग्णालयात येतील त्यांना सहानुभूतीने त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या. आणि मग ते पुण्य तुम्हाला कधी, तेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि मी तुम्ही सर्व डॉक्टर्सना हे आवाहन करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांना ट्रीटमेंट करा आणि त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा. शेवटी मी माझ्या टीमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला एक चांगली टीम लागते. मला ह्या कार्यात सुरुवातीपासून माझ्या आयुष्याच्या कार्यात पत्नी शिवानी पाटील तिचं नेहमी मला सहकार्य लाभलेलं आहे. माझं घर तर तिने सांभाळलेलं तर आहे, 3 मुलांना सांभाळलेलं आहे, पण माझ्या कामातही तिचा खूप मोठा वाटा आहे. ही जेव्हा वास्तू आम्ही करत होतो त्यावेळेस आमचे आर्किटेक्ट्स, मला वाटतं कुठेतरी इथे बसलेले आहेत, कपिल गुप्ता, धर्मेश ठक्कर, हे ह्या हॉस्पिटलचे आर्किटेक्ट आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करतो. मग आमची जी मेडिकल प्लॅनिंगची टीम होती, डॉक्टर आकांक्षा सबरवाल, मग आमचे जे मेडिकल सुप्रिटेंडेंट आहेत डॉक्टर शीतल, मग आमचे मेडिकल ॲडवायझर डॉक्टर माने सर, विजय चौगुले, मोली कुकड आणि अर्जुन पाटील. तुम्ही जी सुंदर फुलं झाडं बघता, हे अर्जुन पाटील हे माझ्यासाठी इकडे एक अतिशय चांगला टीम मेंबर आहे आणि त्यांनी सगळी झाडं फुलं इथे या परिसरात लावलेली आहेत, तर त्यांचंही मी अभिनंदन करतो. परत शेवटी एकदा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. सर्वजण मान्यवर इथे स्टेजवर जे बसलेले आहेत, प्रत्येकाचा एक वेगळा उल्लेख करण्याची आवश्यकता आहे, पण वेळेचं भान मला ठेवायला पाहिजे आणि म्हणून मी माझं भाषण समाप्त करणार. आणि मी आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो की ते आज इथे आले, वेळ काढून आले आणि आमच्या हॉस्पिटलचं आज त्यांनी उद्घाटन केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.